यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक जुलै 2026 सेशन किंवा शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 करिता विविध कोर्सेसना ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची प्रक्रिया ऑलरेडी चालू झालेली आहे. 1 जुलै 2026पासून ही प्रक्रिया चालू झालेली आहे आणि जसं जसं वेळ जात आहे तसतसं अनेक नवीन प्रोग्रामसुद्धा जुलै 2026 सेशनमध्ये ॲड होत आहेत. त्यासाठी तुम्हाला एखाद्या प्रोग्रामकरता ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही रेग्युलरली नियमितपणे ycmu.digitaluniversity.ac या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन ॲडमिशन टॅबवर क्लिक करून विविध कोर्सेसची माहिती घेऊ शकता. माहिती पुस्तिका डाउनलोड करून घेऊ शकता आणि अर्ज देखील ह्याच वेबसाईटवर करायचा आहे. अर्जाचं स्टेटस बी ह्याच वेबसाईटवर तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ बनण्याचं विशेष कारण आहे की एखाद्या कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या कोर्सला कोणकोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन देणं चालू आहे अशा LSC लर्निंग सपोर्ट सेंटर किंवा लर्निंग सपोर्ट सेंटर स्टडी सेंटर किंवा कॉलेजेसची तुम्हाला नावे जर बघायची असतील तर त्यासाठी काय प्रोसिजर आहे त्याकरताचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही आता सध्या चालू असलेल्या होम पेजवर येताल. आल्यानंतर स्क्रीनवर ॲडमिशन टॅब दिसेल, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे शैक्षणिक सत्र जुलै 2026 हा पेज समोर येतो. ऑनलाईन प्रवेश अर्ज ऑनलाईन ॲप्लिकेशन जुलै 2026 येथे क्लिक करा, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 2 टॅब दिसत आहेत. एक उजव्या हाताला जो पाहता तुम्ही 20पासून सुरू होणाऱ्या PRA नंबर करता, म्हणजे ज्याने ऑलरेडी अगोदर कधी 20पासून सुरू होणाऱ्या PRA नंबरनी प्रवेश घेतलेला असेल तर त्याकरता उजव्या हाताचं निळा टॅब आहे आणि डाव्या हाताला 25 किंवा 26ने ज्यांचा PRA नंबर चालू होतो अशा लोकांकरता किंवा ज्यांना नवीन ॲडमिशन घ्यायचे प्रथमच जे नव्याने मुक्त विद्यापीठामध्ये आलेले आहेत पहिल्यांदा ॲडमिशन घेत आहेत अशा लोकांकरता डाव्या हाताचं लाल टॅब आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर आपण सध्या डाव्या हाताच्या नवीन टॅबवर क्लिक करणार आहोत आपण, न्यू प्रवेश. ठीक आहे. इथं आलो आपण. इथं आल्यानंतर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता इथंसुद्धा 2 टॅब आहेत, फ्रेशर स्टुडंट आणि खाली रजिस्टर्ड स्टुडंट. फ्रेशर स्टुडंट कोण आहे, ज्यांनी की कुठल्याही अभ्यासक्रमाच्या फर्स्ट इयरला प्रवेश घेतलेले असतील. आणि खालचं सेकंड नंबरचं जी रजिस्टर्ड स्टुडंटचं जी टॅब आहे ती ज्यांनी ऑलरेडी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा थर्ड इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांना आता पुढच्या वर्गामध्ये म्हणजे फर्स्ट इयरला घेतला असेल तर सेकंड इयरला प्रवेश घ्यायचा आहे. ऑलरेडी सेकंड इयरला ॲडमिशन झालेलं असेल तर थर्ड इयरला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याकरता रजिस्टर्ड स्टुडंटवर क्लिक करून तुम्ही तुमचा प्रवेश घेऊ शकता. ठीक आहे. आता थोडंसं झूम करू. इथं पाहू शकता तुम्ही ॲप्लिकेशन शेड्यूल फाइंड प्रोग्राम अँड LSC हा इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करा. तर इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. ओके, थोडंसं याला बारीक करू. इथं पाहू शकता तुम्ही डाव्या हातापासून सुरुवात होते. सिरियल नंबर, ॲडमिशन टाईप, स्कूल फॅकल्टी, प्रोग्राम कोड, प्रोग्राम नेम, ॲप्लिकेशन डेट आणि शेवटचा जो कॉलम आहे त्याचं नाव आहे कॉलेज डिपार्टमेंट लिस्ट. म्हणजे तुम्हाला जी स्क्रीनवर जी विविध प्रोग्राम दिसत आहेत किंवा कोर्सेस दिसत आहेत त्या कोर्सेसकरता सध्या कोणकोणत्या कॉलेजमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन देणे चालू आहे अशा कॉलेजची लिस्ट तुम्हाला शेवटच्या कॉलममध्ये दिसणार आहे. मग तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे की ज्या तुम्हाला शिक्षणक्रमाला ॲडमिशन घ्यायचं आहे, कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या कोर्स हुडकायच्या अगोदर कोर्स शोधल्यानंतर त्याच्या पुढी
जो व्ह्यू टॅब आहे हिरव्या अक्षरातला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता एक उदाहरण देतो. सिरियल नंबर 5ला आहे. 5 नको, आपण दुसरं घेऊ. ठीक आहे, नवीन घेऊ. ओके, इथं घेऊ. हां, इथं पाहू शकता तुम्ही सिरियल नंबर 9ला बॅचलर ऑफ सायन्स ऑनर्स बॉटनी विथ क्रेडिट्स ओपन अँड डिस्टन्स लर्निंग 2025 पॅटर्न NAP इयर 1. हा कोर्सला एखाद्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या कोर्सकरता कोणते कॉलेजेस अवेलेबल आहेत त्याच्या पुढे व्ह्यूवर क्लिक करायचं. आपल्याला काय असं व्ह्यूवर क्लिक करायचं. पाहू शकता तुम्ही, हो का, ही पूर्ण कॉलेजची लिस्ट येणार आहे ह्याच्यामध्ये. मग तुमच्या नजीकचं, तुमच्या जवळचं, तुम्ही ज्या गावी राहता, ज्या तालुक्याला राहता, ज्या जिल्ह्याला राहतात त्या जवळचं तुमचं स्टडी सेंटर तुम्हाला शोधायचं आहे आणि तिथे तुम्हाला जाऊन म्हणजे ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करून त्याला झेरॉक्स डॉक्युमेंट जोडून त्या कॉलेजला जाऊन झेरॉक्स डॉक्युमेंटचा एक संच जमा करायचा आहे. ते तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करून टाकतील. ठीक आहे. इथं पाहू शकता यादी दिली आहे. BSc बॉटनी, BSc ऑनर्स बॉटनी इथे दिसत आहे. ओके, पूर्ण कॉलेजची लिस्ट आहे. आणि ह्याच्या पुढे अवेलेबल इनटेक कॅपॅसिटीसुद्धा दिली आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये किती सीट अवेलेबल आहेत ही सुद्धा दाखवत आहे. नंबर 2ला घेऊ. हे पेज खाली एक देते तुम्हाला. पेज नंबर 2वर क्लिक करून पुढील कॉलेजची यादी पाहू शकता. पुन्हा पेज 3वर क्लिक करून शेवटच्या कॉलेजेसची यादी पाहू शकता. ठीक आहे, बॅक घेऊ आता आपण. तर अशा प्रकारे तुम्हाला हवे असलेल्या इच्छित कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. आता सगळ्यात पॉप्युलर आहे BA विषयी घेऊ आपण. BA फर्स्ट इयर कुठं दिसते का बघू. आता इथं आहे BA थर्ड इयर आहे. इथं TYBA आहे. फर्स्ट इयर इथं दिसत नाही. चला आपण पुढे जाऊ, पुढच्या पेजवर जाऊ. ठीक आहे, इथं पाहू. एक मिनिट. इथं बी नाही, पुढे जाऊ. BAचा कोड असणार आहे G01. ठीक आहे, G01 पाहू आपण. इथं पण नाही. खूप पुढे गेलं का, तर BA फर्स्ट इयर खूप लांब गेला टार्गेट. ठीक आहे, पॉप्युलर कोर्स आहे. हा आला. यस आला. हां, इथं पाहू शकता तुम्ही. सिरियल नंबर 77 G01 बॅचलर ऑफ आर्ट्स फर्स्ट इयर BA. तर ह्याच्या पुढे क्लिक करून हो का. आता BAला खूप साऱ्या स्टडी सेंटरवर ॲडमिशन देणं चालू आहे. तुम्ही पाहू शकता, खूप मोठी लिस्ट आहे का. कॅपॅसिटी पण सुद्धा जास्त आहे का. बघा पेज नंबर किती येतं. बाबा भरपूर आहे. तुम्हाला सहजच तुमच्या तालुक्या लेवलला सुद्धा ॲडमिशन मिळून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला कुठलेही तुमच्या कोर्स करता, अवेलेबल कोर्स करता स्टडी सेंटर तुम्हाला अशा प्रकारे पाहता येणार आहे. ठीक आहे, आपण आता बॅक जाऊ. ओके, ठीक आहे, आता इथेच व्हिडिओ थांबू. लवकरच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण भेटूया पुढच्या. थँक्स फॉर वॉचिंग. जय मराठी, जय महाराष्ट्र, सत्यमेव जयते, वंदे मातरम.